नमस्कार मित्रांनो. तर आज आपण बघणार आहेत महाराष्ट्रामधील आय-एन-सी अप्रूव्ह कॉलेज. ओके. आय-एन-सी म्हणजे काय? इंडियन नर्सिंग काउन्सिल. ओके. आता तुम्हाला बी-एस-सी नर्सिंगसाठी ॲडमिशन घ्यायचं आहे आणि तुम्ही भरपूर ठिकाणावरून ऐकत असाल, की आपलं जे नर्सिंगचं कॉलेज आहे, तर ते आय-एन-सी अप्रूव्ह असलं पाहिजे, आय-एन-सी अप्रूव्ह असलं पाहिजे. तर का आय-एन-सी अप्रूव्ह असलं पाहिजे? तुम्हाला पुढे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्समध्ये काय प्रॉब्लेम्स येऊ शकतात, तर सर्व गोष्टी आपण डिस्कस करणार आहे. व्हिडिओच्या शेवट मी तुम्हाला ज्या नॉर्थ-सेटच्या ऑफिशियल नोटिसेस आहेत, तर त्या पण ॲड केलेल्या आहेत. तर त्यापूर्वी आपण स्टेट वाईज आपलं जे महाराष्ट्र स्टेट आहे, तर आपल्या महाराष्ट्र स्टेटमध्ये प्रत्येक डिस्ट्रिक्ट वाईज आपण बघणार आहे, की कोणते-कोणते आपल्याकडे आय-एन-सी अप्रूव्ड कॉलेजेस आहेत आणि त्या कॉलेजची अॅन्युअल इंटेक किती आहे. त्यानंतर ते कॉलेजचा आपण ॲड्रेस किंवा ट्रस्ट कोणत्या अंडर ते कॉलेज चालतात, तर ते सर्व गोष्टी आपण डिस्कस करणार आहे. तर ही जी लिस्ट आहे बघा मित्रांनो, तर हे सर्व मी स्क्रीनशॉट आय-एन-सीचे जे ऑफिशियल वेबसाईट आहे, तर तिथून सर्व बनवलेलं आहे. इथं बघा डेट पण आहे याच्यावर बघा. लास्ट जी डेट ही लिस्ट ज्यावेळेस अपडेट झालेली आहे, तर ती कधी आहे? 31/12/2025. तर आज आपण सर्व सेक्टरमध्ये तुम्हाला दिसत असेल प्रायव्हेट. ओके. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व प्रायव्हेट कॉलेजेस बघणार आहेत आणि जे गव्हर्नमेंट कॉलेज आहे, तर त्यावरती तुम्हाला थोडी ॲडिशनल इन्फॉर्मेशन द्यायची आहे. त्यामुळे गव्हर्नमेंट कॉलेजचा मी सेपरेट व्हिडिओ बनवेल. बट प्रायव्हेट कॉलेजेसचा जे पण सर्व आय-एन-सी अप्रूव्ड कॉलेज आहेत, जे लेटेस्ट आहेत. ओके. 31/12ला ही लिस्ट अपडेट झालेली आहे. तर या अपडेटेड प्रमाणे सर्व मी तुम्हाला कॉलेजेसची नावं आहेत, तर ते सांगतो. त्यानंतर अॅन्युअल इंटेक आहे. त्यानंतर प्रोग्राम बी-एस-सी नर्सिंग हे तर आपल्या सर्व कॉलेजला सेम असणार आहे. बट अॅन्युअल इंटेक इथं डिफरंट आहे. प्रत्येक कॉलेजची डिस्ट्रिक्ट नेम तुम्हाला तुमच्या डिस्ट्रिक्टमध्ये किंवा तुम्हाला ज्या डिस्ट्रिक्टमध्ये ॲडमिशन घ्यायची इच्छा आहे, तर त्या डिस्ट्रिक्टमध्ये तुम्हाला सर्व कॉलेजेस आज समजून जातील. काय करायचे तुम्ही सर्वांनी? एक तर या पेज जे आहे, तर याची स्क्रीनशॉट करून घ्या किंवा तुम्ही एक पेपर घेऊन बसा. त्या पेपरवरती डिस्ट्रिक्ट वाईज सर्व जे कॉलेज आहेत, तर लिहा. ओके. आता सर्वात पहिले आपण नाशिकपासून सुरू करू. तर नाशिकमधलं सर्वात आहे बघा पहिलं, तर ते आहे भोसला इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग. ओके. तर हे 50ची इथे इंटेक आहे आणि आय-एन-सी अप्रूव्ड कॉलेज आहे. त्यानंतर बाकीचे बघा एम-यू-पी समाज हे कॉलेज आहे. त्यानंतर मातोश्री नर्सिंग कॉलेज आहे. एक लहरेचं. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा सिंधुताई विखे. सिंधुताई विखे जे आहेत, तर ते आता नवीन ओपनिंग कॉलेज आहे. तिथे पण 40ची इंटेक आहे आणि इथे पण आय-एन-सी अप्रूव्हल आहे. ओके. त्यानंतर एम-एस गोसावी. ओके. जे आपण गोखले इन्स्टिट्यूट म्हणतो, तर गोखले इन्स्टिट्यूटच्या अंडर हे जे कॉलेज आहे, तर ते येत असतं. तर याची पण 50ची इंटेक आहे आणि एस-एम-बी-टी इन्स्टिट्यूट. ओके. जिथून माझं पण बी-एस-सी नर्सिंग कंप्लीट झालेलं आहे. तर इथे 100च्या सीट्स आहेत. ओके. तर एवढे सर्व जे कॉलेजेस आहेत, तर हे सर्व प्रायव्हेट कॉलेजेस आपल्या नाशिकमधले आहेत. ओके. तर ज्या पण विद्यार्थ्यांना नाशिकमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल, तर त्यांच्यासाठी बघा मी इकडे पूर्ण सेट केलंय. आता तुम्ही याचं डायरेक्टली स्क्रीनशॉट घेऊ शकता. ओके. कोणतं-कोणतं कॉलेज बघा भोसला, त्यानंतर एम-यू-पी समाज, त्यानंतर मातोश्री, एकलहरेचं, त्यानंतर सिंधुताई विखे, त्यानंतर एम-एस गोसावी आहे, एस-एम-बी-टी इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग आहे. ओके. याच्या व्यतिरिक्त पण बाकीचे कॉलेज आहेत, बट त्यांना आय-एन-सी अप्रूव्हल अजूनपर्यंत आलेलं नाहीये. हे सर्व कॉलेजेस आहेत, तर यांना आय-एन-सी अप्रूव्हल भेटलेलं आहे. ओके. लिस्ट तुम्ही बघू शकता. त्यानंतर आता आपलं सेकंड डिस्ट्रिक्ट आहे बघा, अहिल्यानगर किंवा अहमदनगर जे त्याचं ओल्ड नाव आहे. ओके. तर आता याच्यामध्ये पण 3 कॉलेजेस आहेत. बट याच्यापैकी तुम्हाला आता नर्सिंग सीईटी थ्रू जे ॲडमिशन घ्यायचं आहे, तर ते फक्त 2च कॉलेजला भेटतं. हे जे सिंधुताई विखे कॉलेज आहे. ओके. प्रवारा मेडिकल ट्रस्ट, पी-एम-टीचं लोणीचं जे कॉलेज आहे, तर हे कॉलेज मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहीत असेल डीम युनिव्हर्सिटी आहे. ओके. इथं बघा डीम टू बी युनिव्हर्सिटी. ओके. डीम युनिव्हर्सिटी असल्यामुळे यांचे जे ॲडमिशन्स आहेत, तर ते आपले एम-यूच्याच अंडर नसतात किंवा हे जे ॲडमिशन्स आहेत, तर आपल्या सीईटी सेलकडे नसतात. ओके. तर यांचे स्वतः ते ॲडमिशन घेतात. कारण की डीम युनिव्हर्सिटी आहे, तिथं तुम्हाला डोनेशन भरून ॲडमिशन घ्यावं लागतं. तर विठ्ठलराव विखे पाटील जे आपलं वेद घाटामधलं कॉलेज आहे, तर वेद घाटातल्या कॉलेजला बघा इथे आय-एन-सी अप्रूव्हल आलेलं आहे आणि सेंट ल्यूक हॉस्पिटल आहे श्रीरामपूरचं. तर इथे 2 जे कॉलेजेस आहेत, तर ते अहिल्यानगरमध्ये आहेत. त्याला आय-एन-सी अप्रूव्हल आहे. ओके. तर इथे 100 सीट्स आहेत बघा विठ्ठलराव विखे पाटील वेद घाटामधलं कॉलेज आणि 50 सीट्स आहेत बघा इकडे सेंट ल्यूक हॉस्पिटलला. ओके. त्यानंतर आता नेक्स्ट आहे औरंगाबाद किंवा संभाजीनगरमध्ये. ओके. तर संभाजीनगरमध्ये आनंद नर्सिंग कॉलेज आहे वैजापूरचं. तर तिथे 50ची इंटेक आहे आणि आय-एन-सी अप्रूव्हल आहे. त्यानंतर हेडगेवार कॉलेज आहे. हे डायरेक्टली पूर्ण सिटीमध्ये येणारं कॉलेज आहे. ओके. तर ते पण 50ची सीट आहे. त्यानंतर कमलनयन बजाज हे पण मेन सिटीमधलं कॉलेज आहे. तिथे पण 50च्या सीट आहेत बघा. त्यानंतर एम-आय-टी कॉलेज आहे. तर एम-आय-टी कॉलेजला 40ची इंटेक आहे. ते पण आय-एन-सी अप्रूव्ह आहे. त्यानंतर मदर तेरेसा आहे एम-जी-एम कॉलेज. तर एम-जी-एम कॉलेज बघा महात्मा गांधी मिशन अंडरचं आहे. तर त्याला पण 100ची इंटेक आहे आणि ते पण आय-एन-सी अप्रूव्हल आहे. त्यानंतर स्वातंत्र्य सेनानी उत्तमरावजी पाटील आहेत. हे पण कॉलेज आहे. त्याला 50 सीट्स आहेत आणि हे जे 6 कॉलेजेस आहेत, तर हे 6 कॉलेजेस संभाजीनगरमधले आहेत, ज्याला आय-एन-सी अप्रूव्हल आलेलं आहे. ओके. त्यानंतर आता नेक्स्ट आहे बघा बुलढाणा. बुलढाणामध्ये फक्त एकच कॉलेज आहे. तर त्यामध्ये कोणतं आहे व्हिजन नर्सिंग कॉलेज. ओके. तर तिथे 40ची इंटेक आहे. आता भरपूर ठिकाणी काय-काय डिस्ट्रिक्ट आहेत, तर त्याच्यामध्ये आय-एन-सी अप्रूव्ड कॉलेजेस नाही. ओके. तर ते आपण ते डिस्ट्रिक्ट याच्यामध्ये घेतलेलेच नाही. ओके. जे डिस्ट्रिक्ट याच्यामध्ये आहेत आणि जे कॉलेजेस आहेत, तर तेच लास्ट लिस्ट आहे. ओके. फायनल कॉलेजेस हेच आहेत. त्यानंतर इकडे धुळेमध्ये पण एक कॉलेज आहे बघा, अण्णासाहेब अण्णासाहेब पाटील. ओके. तर इथे पण 50ची इंटेक आहे. त्यानंतर जळगावमध्ये एक कॉलेज आहे गोदावरी नर्सिंग कॉलेज. ओके. तर जुनं कॉलेज आहे आणि थोडं फेमस पण कॉलेज आहे. ओके. तर इथे पण 100ची इंटेक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा जालना. जालनामध्ये वसंतराव नाईक कॉलेज आहे आणि
जीजस मदर कॉलेज आहे. ओके. तर हे जे 2 कॉलेज आहेत, तर हे जे 40ची इंटेक आणि 50ची इंटेक, तर हे जालनामधले 2 आय-एन-सी अप्रूव्ड कॉलेजेस आहेत. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा कोल्हापूर. कोल्हापूरमध्ये पद्मश्री डॉक्टर डी-वाय पाटील आहे. आता हे जे डी-वाय पाटील आहे मित्रांनो, तर हे जे ॲडमिशन आहेत ह्या डी-वाय पाटील कॉलेजमध्ये, तर हे पण आपल्या सीईटी सिलेंडर नसतात. यांची पण स्वतःची सीईटी आहे. म्हणजे स्वतःच्या बेसिसवर डीम युनिव्हर्सिटी सारखे ॲडमिशन आहे. त्यांच्या बेसिसवरती घेत असतात. ओके. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा आता माईर कॉलेज आहे. तर हे माईर कॉलेज आहे, तर हे आपलं लातूरमधलं कॉलेज आहे. इथे पण 50 इंटेक आहे. महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग सायन्स. ओके. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा आता मुंबई. तर मुंबईमध्ये भरपूर कॉलेज आहेत. 5 कॉलेजेस आहेत बघा मुंबईमध्ये. त्यानंतर त्याच्यामध्ये सर्वात पहिलं आहे बॉम्बे हॉस्पिटल. ओके. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा आपलं पी-डी हिंदुजा कॉलेज आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे हॉली स्पिरिट इन्स्टिट्यूट आहे. त्यानंतर के-जे सोमय्या कॉलेज आहे आणि हे जे लास्टला आहे सर हुरी ठीक आहे. हे जरा अवघड नाव आहे. ओके. तर हे जे कॉलेज आहे, तर हे 5 नंबरचं कॉलेज आहे मित्रांनो. तर हे आपल्या सिटी सिलेंडर काही येत नाही. ओके. हुरकी सन्स असं काहीतरी आहे. ओके, ठीक आहे. आपल्याला त्याच्याशी काही घेणं-देणं नाही. तर हे जे सर एच-एन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर अंडर हे कॉलेज आहे. ओके. सर एच-एन ओके, ओके. सॉरी मित्रांनो. हे जे आहे तर एच-एन हॉस्पिटलचं रिलायन्सचं कॉलेज आहे. ओके. याचा फुल फॉर्म मी पण कधी वाचलेला नव्हता. एच-एन हॉस्पिटल ओके. तर हे पण आपल्या याच्या अंडरच येणार आहे. ओके. सीईटी अंडरच असतं. एच-एन हॉस्पिटल हे आपलं रिलायन्सचं कॉलेज आहे. ओके. तर हे 5 कॉलेजेस आहेत मुंबईमधले. ओके. ही पण आय-एन-सी अप्रूव्ह आहे आणि हे जे कॉलेज आहे मित्रांनो एच-एन हॉस्पिटल तर हे रिलायन्सचं हॉस्पिटल आहे. तर हे पण आपल्या सीईटी अंडरच आहे. ओके. मी याचा फुल फॉर्म कधी वाचलेला नव्हता. तो आता जस्ट वाचण्यात आला. ओके. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा आता नागपूर. तर नागपूरमध्ये पण भरपूर कॉलेजेस आहेत. नागपूरमध्ये पण 5 कॉलेजेस आहेत बघा. त्यामध्ये शालिनीताई मेघे ओके. तर हे कॉलेज आहे. त्यानंतर सीताबाई नारगुंडकर कॉलेज आहे. त्यानंतर सुमनताई वासनिक आहे. त्यानंतर शुअरटेक आणि व्ही-एस-पी-एम ओके. तर व्ही-एस-पी-एमचे बघा मित्रांनो 2 कॉलेज आहेत. एक काटोलमध्ये आहे आणि एक इकडे दुसरीकडे आहे. ओके. तर हिंगणामध्ये एक आहे. ओके. तर एक आहे तर त्याला अजूनपर्यंत आलेलं नाही. बट हे जे व्ही-एस-पी-एम मधुराबाई देशमुख आहे इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग लता मंगेशकर हॉस्पिटल. तर हे बघा 100ची इथे इंटेक आहे. तर हे सर्व आय-एन-सी अप्रूव्ड कॉलेज आहेत नागपूरमधले. ओके. त्यानंतर आता नेक्स्ट आपण नाशिक. ओके. नाशिक आपण डिस्कस केलेलं आहे. त्यानंतर परभणी आहे. परभणीमध्ये बेलेश्वर कॉलेज आहे. बेलेश्वर कॉलेज ऑफ नर्सिंग 40ची इंटेक आहे. एकच कॉलेज आहे ज्याला आय-एन-सी अप्रूव्हल आलेला आहे. ओके. त्यानंतर आता नेक्स्ट आहे बघा पुणे. तर पुणेमध्ये खूप सर्वात जास्त कॉलेजेस जे आहेत तर ते पुणेमध्ये आहेत. मागच्या वर्षी पण भरपूर नवीन कॉलेजेस सुरू झाले. तर पुणेमध्ये बघा टोटल 12 कॉलेजेस आहेत जे आय-एन-सी अप्रूव्ह आहेत. तर आता आपण वन बाय वन बघू. ओके. तर आता त्याच्यामध्ये सर्वात पहिलं आहे बघा भारती विद्यापीठ. भारती विद्यापीठचं कॉलेज आहे. तर हे पण आहे. तर याच्यामध्ये 65 ची इंटेक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा डी-ई सोसायटी एस-एम-टी सुभद्रा के जिंदाल ओके. हे जिंदाल इन्स्टिट्यूटचं जे कॉलेज आहे डेक्कन एज्युकेशन सोसायटी अंडर. तर हे आपल्या सिटी अंडरच आहे. त्यानंतर हे भारतीय विद्यापीठ. त्यानंतर नेक्स्ट आहे माईर कॉलेज. माईर कॉलेज पण आहे. चांगलं कॉलेज आहे हे पण. तिथे पण 40ची इंटेक आहे. आय-एन-सी अप्रूव्ह आहे. त्यानंतर विश्वराज कॉलेज आहे. ओके. तर 40ची इंटेक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा पद्मश्री डॉक्टर डी-वाय पाटील. ओके. तर डी-वाय पाटीलचे जे ॲडमिशन आहेत, तर हे काही आपल्या सीईटी अंडर नाहीत. ओके. 100ची इंटेक आहे. त्यानंतर साधू वासवानी कॉलेज आहे. हे सीईटी अंडरच येतं. त्याच्यामध्ये 50ची इंटेक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा सिंहगड कॉलेज. हे ओल्ड कॉलेज आहे. ओके. खूप इथे विद्यार्थ्यांची डिमांड असते सिंहगड कॉलेजसाठी. ओके. तर 50ची इंटेक आहे इथे पण. त्यानंतर एस-एम-टी श्रीमती बकू तांबट इथं पण 50ची इंटेक आहे. त्यानंतर अँड्रूज कॉलेज ऑफ नर्सिंग आहे. तर हे पण 40ची इंटेक आहे. त्यानंतर वाडिया हॉस्पिटलचं हे पण चांगलं हॉस्पिटल आहे. ओके. अँड्रूज कॉलेज ऑफ नर्सिंग आहे. तर ते वाडिया हॉस्पिटलच्या कॅम्पस अंडरच येतं. तर खूप चांगलं कॉलेज आहे. ओके. त्यानंतर सिम्बायोसिस कॉलेज आहे. सिम्बायोसिस कॉलेज जे आहे तर हे पण डीममध्ये आहे. ओके. इथं बघा लिहिलंय डीम युनिव्हर्सिटी. तर ह्याचे पण ॲडमिशन्स आपल्या सीईटी अंडर काही होत नाही. तिथं 80 स्टुडंटची इंटेक आहे. त्यानंतर तेमी ग्रांट आहे. ते तेमी ग्रांट कॉलेज पण चांगलं आहे. इथे 50ची इंटेक आहे आणि टिळक इन्स्टिट्यूट आहे. तर त्याला पण 60ची इंटेक आहे. ओके. याच्या व्यतिरिक्त पण भरपूर नवीन कॉलेजेस पुण्यामध्ये मागच्या वर्षी सुरू झालेत. बट त्याला अजूनपर्यंत काही अप्रूव्हल वगैरे आलेलं नाहीये. हे जे 12 कॉलेजेस आहेत तर त्याला अप्रूव्ह आलेलं आहे. ओके. त्यानंतर आता रायगडमधले बघा रायगडमध्ये एक आहे आय-टी-एम कॉलेजेस आहे आणि एम-जी-एम न्यू बॉम्बे कॉलेज आहे. ओके. तर हे 2 कॉलेजेस आहेत ते आपल्या रायगडमधले आहेत. ओके. त्यानंतर नेक्स्ट आहे आता रत्नागिरी. ओके. रत्नागिरीमध्ये एम-ई-एस कॉलेज आहे. ओके. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचं. त्यानंतर नेक्स्ट आहे समर्थ कॉलेज ऑफ नर्सिंग. त्यानंतर नेक्स्ट आहे यश फाउंडेशन मेडिकल कॉलेज. ओके. तर हे 3 कॉलेज आहेत तर ते रत्नागिरीमध्ये आहेत. टोटल 150 सीट्स आहेत. त्यानंतर नेक्स्ट बघा आता सांगली. सांगलीमध्ये भारतीय विद्यापीठ आहे. त्यानंतर कॉलेज ऑफ नर्सिंग वेलनेस हॉस्पिटल आहे मिरज. त्यानंतर नेक्स्ट आहे उमा नर्सिंग कॉलेज. ओके. तर सांगलीमध्ये 3 आहेत. 100, 50 आणि 60 असे त्याचे पूर्ण इंटेक आहे. त्यानंतर सातारामध्ये 2 आहेत बघा बेलियर कॉलेज आहे आणि कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग आहे. तर 40 आणि 150 अशा याच्यामध्ये टोटल 190 सीटची हे आहे. ओके. तर आता त्याच्यापैकी हे जे कृष्णा इन्स्टिट्यूट आहे. ओके. तर 150 इंटेक आहे बघा. हे कॉलेज आपल्या सीईटी अंडर येत नाही. तिथे डायरेक्टली ॲडमिशन होत असतात. ओके.
त्यानंतर नेक्स्ट आहे सिंधुदुर्ग. तर सिंधुदुर्गामध्ये पण 2 कॉलेज आहे बघा. एक श्री सरस्वती कॉलेज आहे आणि इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग ॲट पोस्ट गेवराई. ओके. सॉरी, गोवा राई. ओके. तर इथे प्रायव्हेट कॉलेज आहेत 50 आणि 30 असे 80 ची इंटेक आहे. ओके. त्यानंतर नेक्स्ट बघा एक 50 इंटेक असणारं सोलापूरमधलं एकच कॉलेज आहे. श्री शिवाजी शिक्षण प्रसाद मंडळ नर्सिंग कॉलेज. ओके. जगदाळे मामा हॉस्पिटल. ओके. तर हे जे आहे तर इथे पण बघा 50 ची इंटेक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे ठाणे. तर ठाणेमध्ये पण 3 कॉलेज आहेत. एक भारतीय विद्यापीठचं कॉलेज आहे बघा. त्यानंतर नेक्स्ट आहे डॉक्टर डी.वाय. पाटील. तर हे जे दोन्ही पण कॉलेज आहेत, तर हे दोन्ही पण आपल्या सी-ई-टी-सीला अंडर नाहीत. बट एम-जी-एम कॉलेज जे आहे महात्मा गांधी मिशन. ओके. तर हे एकदा चेक करावं लागेल, की आपल्या ह्याच्यामध्ये आहे की नाही. ओके. कारण त्याचं नाव मी पहिल्यांदाच वाचल्यासारखं वाटतंय. ओके. तर इथे पण 30 ची इंटेक आहे. ओके. तर हे 3 कॉलेज आहेत. आता हे सर्व आय-एन-सी अप्रूव्ह कॉलेज आहेत. बट याच्यापैकी जे कॉलेज तुम्हाला आपल्या सीट मॅट्रिक्समध्ये दिसतील, तर तेच तुम्हाला फिल करतील. ओके. तर मग तुम्ही लिस्ट बनवायच्या पूर्वी ते कॉलेज इकडे क्रॉस चेक करू शकता. त्यानंतर वर्धामध्ये 3 कॉलेज आहेत बघा. कस्तुरबा गांधी कॉलेज आहे. त्यानंतर शालिनीताई मेघे कॉलेज आहे आणि राधिकाबाई मेघे राधिकाबाई मेघे. ओके. तर असे 3 कॉलेजेस आहेत. टोटल 240 सीट्स आहेत बघा. त्यानंतर नेक्स्ट आहे आता नजराणे कॉलेज आहे वाशिममधलं. ओके. तर तिथे 40 ची इंटेक आहे. ते पण आय-एन-सी अप्रूव्ह आहे. त्यानंतर यवतमाळमध्ये बघा, यवतमाळमध्ये सुमित्राबाई ठाकरे कॉलेज आहे. तर 40 ची इंटेक आहे. आय-एन-सी अप्रूव्ह कॉलेज आहे. आणि मित्रांनो आता नेक्स्ट सर्वात इम्पोर्टंट गोष्ट का आय-एन-सी अप्रूव्ह कॉलेज असणं गरजेचं आहे. ओके. तर ज्या पण वेळेस तुम्ही सेंट्रलचं एक्झामिनेशन देता, तर सेंट्रलच्या एक्झामिनेशनमध्ये तुम्हाला भरपूर वेळेस विचारलं जातं, की तुम्ही ज्या कॉलेजमधून पास आउट झालेले आहात, तर ते कॉलेज तुमचं आय-एन-सी अप्रूव्ह असलं पाहिजे किंवा एम-एन-सी अप्रूव्ह असलं पाहिजे. आता आपले जे कॉलेजेस आहेत, तर यांना एम-एन-सी अप्रूव्हल येऊन जातं. बट आता भरपूर सर्व कॉलेजेस आहेत. आता ही जी आपण टोटल लिस्ट जर बघितली, तर 70 ते 80 कॉलेजेस असतील ना, त्याला आय-एन-सी अप्रूव्ह आहे. आता महाराष्ट्रामध्ये आपले जवळपास 250 ते 300 नर्सिंगचे कॉलेजेस आहेत प्रायव्हेट. बट सर्व कॉलेजेसला अजूनपर्यंत आय-एन-सी अप्रूव्हल भेटलेलं नाही. याचा अर्थ असा नाही, की तुम्ही तिथून बी-एस-सी नर्सिंग केलं, तर पुढे तुमचं करियर होणार नाही. करियर तुमचं 100% होणार आहे. बट एकंदरीत तुम्ही जर आय-एन-सी अप्रूव्ह कॉलेजला जर असेल, तर तुम्हाला सेंट्रल लेव्हलच्या एक्झामिनेशनसाठी काही प्रॉब्लेम तसा येणार नाही. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये तुम्हाला जास्त अडवलं जाणार नाही. तसं आता इथे बघा, मी एक नॉर्थ-सेटची पूर्ण हे बघा ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, एम्स, न्यू दिल्ली नर्सिंग ऑफिसर रिक्रुटमेंट कॉमन एलिजिबिलिटी टेस्ट म्हणजे नॉर्थ-सेट 9. ओके. तर नॉर्थ-सेट 9 ची आपल्याकडे एक ऑफिशियल नोटीस आहे. तर त्याच्यामध्ये बघा इथे तुम्हाला इसेन्शियल क्वालिफिकेशन आणि एलिजिबिलिटी क्रायटेरिया अपीअरिंग फॉर नॉर्थ-सेट विचारलेलं आहे. तर इथे बघा काय दिलेलं आहे. बी-एस-सी नर्सिंग फ्रॉम अॅन इंडियन नर्सिंग काउन्सिल. ओके. इथं त्यांनी ढळढळीत मेन्शन केलंय बघा इंडियन नर्सिंग काउन्सिल आणि पुढे त्यांनी ऑब्लिक पण दिला. ह्या ऑब्लिक पण बघायचा आहे. भरपूर ठिकाणी हा तुम्हाला ऑब्लिक सांगितला जात नाही. तुम्हाला फक्त एवढं सांगितलं जातं, की तुम्ही इंडियन नर्सिंग काउन्सिलच्या कॉलेजमधून असले पाहिजे. बट असं काही नाहीये. तुमचं इथं ऑब्लिकमध्ये बघा स्टेट नर्सिंग काउन्सिल पण दिलेलं आहे. ओके. रिकॉग्नाइज्ड इन्स्टिट्यूट असलं पाहिजे आणि युनिव्हर्सिटीच्या अंडर असलं पाहिजे. ओके. आता आपले सर्व कॉलेज आहेत, तर ते एम-एच-एस एका प्रॉपर रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटीच्या अंडर आहेत. त्यानंतर आपले सर्व जे कॉलेज आहेत, तर ते स्टेट नर्सिंग काउन्सिल म्हणजे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलच्या अंडरच रन होतात. बट काही कॉलेजेसला अजूनपर्यंत इंडियन नर्सिंग काउन्सिलचे अप्रूव्हल आलेलं नसतं. ओके. बट ज्यावेळेस तुम्ही कॉलेजमध्ये ॲडमिशन घेता, जोपर्यंत एखादी बॅच तिथून बाहेर पडत नाही, तोपर्यंत त्या कॉलेजला लगेच इंडियन नर्सिंग काउन्सिलचा अप्रूव्हल येत नाही. कॉलेजला त्याच्यासाठी काहीतरी इंटरनल जे कॉलेजचे ज्या लेव्हल्स आहेत, तर त्या पण कॉलेजला पास करावे लागतात. मग कॉलेजला आय-एन-सी अप्रूव्हल भेटत असतं. तर तुम्ही ज्या पण कॉलेजेसमध्ये आहात, त्यामुळे काही घाबरण्याचं काही कारण नाही. तुमचं जिथे ॲडमिशन भेटेल, तुम्हाला जिथे रिलायबल वाटतं, तिथे तुम्ही ॲडमिशन घ्या. सर्वात पहिले महत्त्वाची तुमची डिग्री आहे. ओके. तुम्हाला कॉलेजचं जे ॲफिलिएशन वगैरे आहे, तर ते नंतर येऊन जातात. एवढं काही घाबरण्यासारखं काही नाहीये. तुम्ही कॉलेजमध्ये थोडेफार ॲप्लिकेशन्स वगैरे केले, की कॉलेज पण त्यावर थोडं रन करेल आणि कॉलेजला पण आपलं रिकॉग्नायझेशन थोडं वाढवायचं असतं. त्यामुळे कॉलेज पण ह्या गोष्टींमध्ये थोडी दखल घेईल आणि जे कॉलेज अजूनपर्यंत आय-एन-सी अप्रूव्हल नाहीत, तर दरवर्षी नवीन कॉलेज या लिस्टमध्ये ॲड होत चाललेत. कारण की आता नर्सिंगबद्दल तुम्हाला सर्वांना माहिती आहे, की थोडी जनजागरूकता वाढली. त्यामुळे कॉलेजेस पण थोडे जरा प्रॉपर आता होत आहेत. तर मग त्याच्यामध्ये नर्सिंग काउन्सिल आता जरी नसेल, तरी पण इंडियन नर्सिंग काउन्सिलचे ॲफिलिएटेड कॉलेज आहेत, तर ते दिवसेंदिवस त्याची संख्या वाढणारच आहे. जोपर्यंत तुम्ही ज्या कॉलेजमध्ये आहात, तुमची बॅच बाहेर पडूस्तोवर तुम्ही काय लगेच बॅचमधून बाहेर पडले, तो लगेच तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब कोणी देणार नाही. तुम्हाला वर्ष, दीड वर्ष प्रिपरेशन करावं लागतं. मग नंतर तुम्ही त्याच्यासाठी एलिजिबल होता. मग नंतर तुम्ही ते एक्झामिनेशन पास करता. ओके. तर असं घाबरून जाण्याचा किंवा डिमोटिव्हेट व्हायचं काही कारण नाही. जरी तुम्हाला आय-एन-सी अप्रूव्हल कॉलेज भेटलं नाही, तरी पण तुम्ही प्रिपरेशन तुमच्या सुरू ठेवा. अभ्यास चांगला करा. आज ना उद्या तुमच्या कॉलेजला आय-एन-सी अप्रूव्हल कधी ना कधी भेटणारच आहे. ओके. आणि तुम्ही एक्झामिनेशनसाठी एलिजिबल असणार आहेत. बट कधी ना कधी तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये तर कुठं अडवायला नको. म्हणून आपण एका आय-एन-सी अप्रूव्ह कॉलेजमधून असलेलं ते आपल्याला पण एक काय असतं एक सेफ्टी आहे. ओके. तर अशी ही इम्पोर्टंट नोटीस आहे आणि हे जे आहे तर हे नॉट सेट आपण ही सर्व स्टँडर्ड एक्झामिनेशन कंडक्ट केली जाते. याच्या अंडर बाकीचे भरपूर सर्व अजून कॉलेजेस आहेत. ओके. तर नॉट सेटच्या शिवाय अजून वेगळ्या पण एक्झामिनेशन्स आहेत. तर तिथं पण तुम्हाला सर्व जे तुमचं कॉलेज आहे तर ते एक प्रॉपर कॉलेज असलं पाहिजे. ज्याला वेगवेगळे रिकग्नायझेशन असतील तुमच्यासाठी एक स्टँडर्ड
पाना तुमचा तिथं शो होतो. ओके. तर भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर याच्याविषयी जर तुम्हाला अजून जर काही डाउट जर असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि इथं जेवढे डिस्ट्रिक्ट होते तर एवढेच कॉलेजेस आहेत. आता ही जी लिस्ट आहे तर आता याच्यामध्ये अजून जर काही नवीन कॉलेज ॲड जर व्हायचे असेल तर मग मी परत अजून 6 महिने झालेत आता जवळपास जून जुलैमध्ये परत एकदा ही लिस्ट मी अपडेट करण्याचा ट्राय करेल. आणि जोपर्यंत तुमचे सीट मॅट्रिक्स येईल तर सीट मॅट्रिक्सच्या वेळेस याच्यात जर काही नवीन जर कॉलेजेस जर ॲड जर झाली तर मी तोपर्यंत ती पण नवीन लिस्ट तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवण्याचा मित्रांनो प्रयत्न करेल. तर आज आपण सर्व प्रायव्हेट कॉलेजेस बघितले. आता तुम्हाला प्रॉब्लेम असेल किंवा तुम्हाला आता डाउट असेल गव्हर्नमेंट कॉलेजचा, तर गव्हर्नमेंट कॉलेजला किती कॉलेजला आय-एन-सी अप्रूव्हल आहे, किती कॉलेजला नाहीये. तर तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेजबद्दल सर्व इन्फॉर्मेशन मी आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये देईन. आणि याच्यामध्ये जर कोणाला जर काही जर डाउट असेल, तर तुम्ही आपल्या आय-एन-सीची ऑफिशियल साईट आहे, तर त्या ऑफिशियल साईटवर तुम्ही तिथे गेले, तुम्हाला तुमचा डिस्ट्रिक्ट टाकायचा, प्रायव्हेट गव्हर्नमेंटचा सेक्टर सिलेक्ट करायचा आणि सर्च करायचं. तिथे तुम्हाला सर्व आय-एन-सी अप्रूव्ह कॉलेजची लिस्ट लगेच तिथे तुम्हाला मित्रांनो भेटून जाणार आहे. ओके. तर अशाच नवीन-नवीन इन्फॉर्मेशनसाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करून ठेवा. आणि ज्या पण विद्यार्थ्यांना ॲडमिशन काउन्सिलिंगमध्ये हेल्प लागत असेल, तर मित्रांनो आपली काउन्सिलिंग सर्व्हिस सुरू आहे. तुम्ही डायरेक्टली आपला WhatsApp ग्रुपची लिंक आहे. WhatsApp ग्रुप जॉइन करा आणि तिथून तुम्ही मला मेसेज करा आणि आपल्या काउन्सिलिंग बॅचमध्ये एनरोलमेंट करून घ्या. ह्या जे आय-एन-सी अप्रूव्ह कॉलेज आहेत, तर तिथे तुम्हाला ॲडमिशन घेण्यासाठी नक्कीच आपल्या बॅचमधून मित्रांनो हेल्प होईल. थँक यू फ्रेंड्स. विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर ॲडमिशन प्रोसेस. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.